मतं द्या, मी TMCच्या महाजंगल राज्यातून मुक्ती देईन. पंतप्रधान नरेंद्र मोदी. 4 मे नंतर मोदी कोणाला काढणार देशाच्या बाहेर? नमस्कार, आपण पाहत आहात SP न्यूज. मी निवेदिका सौ संचिता नितीन खोत. आज आपण पश्चिम बंगालच्या निवडणूक प्रचारावर पत्रकार संतोष पाटील यांनी लिहिलेल्या ग्राउंड रिपोर्टचे विश्लेषण करणार आहोत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचाराची सांगता झाली. येथील प्रचाराची शेवटची सभा पश्चिम बंगाल 2026च्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची होती. 2021च्या निवडणुकीत TMCने सत्ता कायम ठेवली होती, परंतु भाजपने मतुआ समुदायाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. मोदींनी कोलकात्यातील ठणठणीया कालीबाडी मंदिरात पूजा करून रोड शोही केला. सभा बंगालच्या अभिमान आणि भावनेशी जोडून घेतली गेली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या सभेत पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्ध घोषणेला नवीन राजकीय अर्थ दिला. नेताजींचा तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन, हा नारा स्वातंत्र्य सैनिकांना प्रेरणा देणारा होता. मोदींनी याच नाऱ्याचे रूपांतर करत मतदारांना आवाहन केले, तुम्ही मला मतं द्या, मी तुम्हाला TMCच्या महाजंगल राज्यातून मुक्ती देईन. नेताजींच्या नाऱ्याचे हे रूपांतर केवळ भाषणातील एक मुद्दा नव्हता, तर स्वातंत्र्य लढ्याच्या भावनेला सध्याच्या राजकीय लढाईशी जोडण्याचा प्रयत्न होता. पंतप्रधान मोदी यांनी ठाकूरनगरमधील मतुआ मंदिरात प्रथम दर्शन घेतले. त्यांनी 2019मध्ये दिवंगत मतुआ मातुश्री बरोमा बिनापाणी देवी यांच्याशी झालेल्या भेटीची छायाचित्र ट्विटरवर शेअर केली. सभेत ते म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूंगा. देशाने नेताजींच्या हाकेला सर्व काही दिले. आज बंगालला तुमच्या मतांची गरज आहे. तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला TMC पासून मुक्त करू. TMCच्या महाजंगल राज्यातून मुक्ती, TMCच्या भयातून मुक्ती, TMCच्या भ्रष्टाचारातून मुक्ती, मुलींवर होणाऱ्या अत्याचारातून मुक्ती, बेरोजगारीतून मुक्ती, घुसखोरांपासून मुक्ती, दंगलखोरांपासून मुक्ती. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा CAA उल्लेख करत सर्व शरणार्थींना अर्थात धार्मिक छळामुळे बांगलादेशातून आलेल्या स्थायी निवास आणि हक्क देण्याचे वचन दिले. तर घुसखोरांना 29 एप्रिलपूर्वी बंगाल आणि भारत सोडण्याची चेतावणी देत ते म्हणाले, 4 मे नंतर तुम्हाला बाहेर काढले जाईल. बंगालमधील 30 ते 45 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतुआ मतदार निर्णायक आहेत. विशेषतः सीमावर्ती भागात त्यांचा प्रभाव मोठा आहे. विशेष मतदार यादी सुधारणा SIR दरम्यान मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावं वगळल्याने समुदायात चिंता निर्माण झाली होती. मोदींनी याच मुद्द्यावर बोलत समुदायाला आश्वस्त केल्याने याचे मतांमध्ये किती रूपांतर होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दुसरीकडे TMCने महिलांच्या सुरक्षेचा आणि विकासाचा दावा करत विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. मोदींच्या या भाषणाने पश्चिम बंगाल राजकारणात पुन्हा एकदा शरणार्थी, नागरिकत्व आणि विकासाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी आणले आहे. 29 एप्रिलच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर निकाल काय सांगतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नेताजींच्या नाऱ्याने प्रेरित होऊन आजच्या मतदारांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करावे लागेल याचे उत्तर मतपेटीतच दिसेल. अशाच घडामोडी पाहण्यासाठी SP न्यूजसोबत कनेक्ट रहा. SP न्यूजला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.